उंचगाव आणि वळिवडे या गावांच्या त्रैवार्षिक यात्रांच्या निमित्तानं वाहतुकीचं नियोजन होणं गरजेचं आहे. उंचगाव फाटा महामार्गावरील उंचगाव उड्डाणपूल त्याचबरोबर तावडे हॉटेल उड्डाणपुलाखाली आत्ताच वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे यात्रा काळात वाढणारी वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गांधीनगर पोलिसांनी तातडीनं उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या करवीर तालुका पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. करवीर तालुक्यातील वळिवडे गाव असेल किंवा उंचगाव या दोन्ही गावच्या यात्रा सध्या आता 5 तारखेपासून वळिवडे गावची यात्रा आहे आणि 19 पासून उंचगावची यात्रा आहे. तर यात्रा काळामध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये याबाबत आम्ही आज गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना भेटलो आणि चांगला बंदोबस्त लावा जेणेकरून बाहेरचे जे पै पाहुणे येणार त्यांना वाहतुकीची कुठं कोंडी होऊ नये त्यांच्यामुळे. आणि हायवेच्या ब्रिज खाली सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होती तिथे चांगल्या पद्धतीनं मग तावडे हॉटेलचा ब्रिज असेल किंवा उंचगावचा ब्रिज असेल यात्रा काळात कोणत्याही पद्धतीची वाहतुकीची कोंडी होऊ नये याबाबत आम्ही आज अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीने यात्रा कमिटीबरोबर बैठक घेऊन कुठं वाहतुकीची कोंडी होत्या ते सर्व उपाययोजना करूया आणि पार्किंगची पण चांगल्या पद्धतीने उपाययोजना करूया असं आम्हाला अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी दोन्ही गावच्या यात्रा समित्यांशी चर्चा करून संबंधित गावांमधील पार्किंग व्यवस्थेबरोबरच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. यावेळी उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, ग्रामपंचायत सदस्य विराग करी, विभाग प्रमुख वीरेंद्र भोपळे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.